नमस्कार मित्रांनो, मिथुन राशीच्या माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. खूप दिवसांनी एक अशी बातमी घेऊन आले आहे जी ऐकून तुमचे हृदय धडधडेल, डोळे मोठे होतील आणि मनात हजार प्रश्न उभे राहतील. सावधान, आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीची अग्निपरीक्षाबद्दल. हो, अग्निपरीक्षा. जशी सीतामाईंनी दिली, जशी हनुमंताने लंकेत दिली, तशीच एक परीक्षा आता तुमच्या आयुष्यात येतेय. पण ही परीक्षा सामान्य नाही. ही आहे 7 जन्मांची पापं जाळून टाकणारी आणि नव्या जन्माची सुरुवात करणारी अग्निपरीक्षा. तुम्ही विचार करत असाल, अरे हे काय, मी तर काहीच चुकलो नाही. पण मित्रांनो, ग्रहांच्या गतीत काही गोष्टी लिहिलेल्या असतात ज्या तुम्ही बदलू शकत नाही, फक्त त्या पार करू शकता. आणि हीच ती वेळ आहे. चला सुरुवात करूया. पण आधी एक गोष्ट सांगा, जर तुम्ही मिथुन राशीचे खरे नेटे आहात, बुध ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी एक अशी बातमी आहे जी तुम्हाला रडवेल, पण आनंदाने. भाग 1. अग्निपरीक्षेची सुरुवात. कधी आणि का? मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवत असेल, नोकरीत अडथळे, प्रमोशन अडकलेलं, नातेसंबंधात गैरसमज, विश्वासघाताची भीती, पैशांचा ओघ अचानक थांबलेला, मनात सतत चिंता, विचारांचा भुंगा, झोप न येणं. हे सर्व अग्निपरीक्षेच्या पहिल्या ज्वाळा आहेत. ग्रह सांगतात, बुध आणि शनी यांचा विशेष संयोग राहू केतूच्या छायेत मिथुन राशीवर एक तीव्र दबाव टाकतोय. ही परीक्षा तुमच्या धैर्याची, बुद्धीची आणि विश्वासाची आहे. पण का ही परीक्षा? कारण मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात, पण कधीकधी बुद्धी जास्त चालते आणि हृदय मागे राहतं. विश्व म्हणतंय, आता हृदयाला ताकद द्या, कारण बुद्धी एकटी पुरेशी नाही. भाग 2. परीक्षेच्या ज्वाळा. काय काय येणार? सावधान, पुढचे 3 ते 6 महिने हे तुमच्यासाठी अग्निकुंडासारखे असतील. करिअरमध्ये एक मोठा बदल, जुनं काम सोडावं लागेल किंवा नवीन जबाबदारी येईल जी तुम्हाला घाबरवेल. शत्रू सक्रिय होतील, पण लक्षात ठेवा, ते तुम्हाला मजबूत बनवतील. आर्थिक बाजू, पैशांचा ओघ थांबेल, खर्च वाढेल, कर्जाचा डोंगर दिसेल. पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही खरा धनयोग निर्माण कराल. प्रेम आणि वैवाहिक जीवन, गैरसमज, भांडणं, कदाचित दूर जाण्याची वेळ, पण जर तुम्ही धीर धरला तर हे नातं 7 जन्मांचं होईल. आरोग्य, डोकेदुखी, तणाव, पेटाचे विकार, पण हे सर्व तात्पुरते आहेत. प्रश्न असा आहे, तुम्ही या ज्वाळांतून जिवंत बाहेर पडाल का, किंवा मध्येच हार मानाल? मला माहिती आहे, तुमच्या मनात भीती आहे, पण ऐका, ही परीक्षा संपताच. भाग 3. अग्निपरीक्षेच्या शेवटी सोनं बनणार. हो मित्रांनो, अग्नी जाळतो, पण तो शुद्धही करतो. जेव्हा ही परीक्षा संपेल, आणि ती लवकरच संपणार आहे, करिअरमध्ये नवीन उंची. जे लोक तुम्हाला रोखायचे होते ते स्वतः तुमचं नाव घेतील. राजसुख योग, गगन भरारी, सर्व काही येईल. धनलाभ, बंद दरवाजे उघडतील, अप्रत्याशित कमाई, लक्ष्मी प्राप्ती, कदाचित लॉटरी किंवा वारसा, पण मुख्य म्हणजे स्थिर संपत्ती. प्रेम, खरा साथीदार मिळेल किंवा जुनं नातं नव्याने बहरेल. विश्वासाची जी परीक्षा होती ती पास झाल्यावर प्रेम अमर होईल. आरोग्य आणि मन, तणावमुक्ती, सुख समृद्धी, तुम्ही नव्याने जन्माला आल्यासारखे वाटाल. आणि सर्वात मोठी बातमी, तुम्ही विजेता ठराल. कारण मिथुन राशीची ही अग्निपरीक्षा फक्त तुम्हालाच नाही, तर तुमच्या आसपासच्या सर्वांना प्रेरणा देणारी ठरेल. उपाय, ही परीक्षा सोपी करणारे. रोज सकाळी ओम बूम बुधाय नमः 108 वेळा जपा, पाण्यात सोडा. बुधवारी हिरव्या वस्तू दान करा, विशेषतः हिरवा कपडा किंवा मोहरी. हनुमान चालीसा रोज पाठ करा. अग्निपरीक्षेत हनुमंत तुमचे रक्षक आहेत. मनात येणारी नकारात्मकता लिहून जाळा, प्रतिकात्मक अग्नी. गरजूंना अन्न दान करा, हे तुमचे पाप जाळेल. मित्रांनो, ही अग्निपरीक्षा भीतीदायक वाटते, पण ती तुमच्यासाठी सर्वोत्तम आशीर्वाद आहे. जर तुम्ही धीर धरला तर शेवटी तुम्ही म्हणाल, वाह, ही परीक्षा नसती तर मी इतका मोठा झालो नसतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढची मोठी बातमी तुमच्यापर्यंत लगेच येईल. तुमच्या सर्व मिथुन बंधू भगिनींना या अग्निपरीक्षेतून यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण, जय बुधदेव. नमस्कार.